मित्रांनो, आज नागपूर महानगरपालिकेमध्ये जी विविध पदांसाठी पदभरती घेण्यात आली होती, त्याची आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांना आन्सर की बघताना त्याला डाउनलोड करताना काही अडचणी येत आहेत. तर आपण आज बघूयात की आन्सर की कशी बघायची आणि त्यानंतर आपण ह्याच्या कट ऑफ बद्दल देखील डिस्कशन करूयात. सुरुवातीला आपण आपलं गुगल क्रोम ओपन करून घेऊयात. त्यानंतर तुम्ही इथे डायरेक्ट लिहू शकता की नागपूर महानगरपालिका. त्यानंतर तुम्ही सर्च करा. त्यानंतर इथे रिक्रुटमेंट ऑप्शन येईल नागपूर महानगरपालिकेच्या खाली, तिथे तुम्ही क्लिक करा. आपली साईट ओपन होईल. आता बघा, इथे आन्सर की लिंक ऑफ रिक्रुटमेंट एक्झाम दिलेली आहे. या टॅबवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर त्या साईटवर आपण पोहोचू. इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन नंतर तुम्हाला तुमच्या जीमेलवर किंवा ईमेलवर जो युजर आय डी किंवा आणि पासवर्ड आलेला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुम्हाला SMS वर मिळून जाईल मोबाईलवर किंवा तुमच्या ईमेल आय डीवर तो आलेला असेल. त्यानंतर खाली कॅप्चा लिहायचा आपल्याला. आपला अर्ज आपल्याला दिसेल, त्यामध्ये अप्लाय पोस्टवर आपण जाऊन क्लिक करूया. त्यानंतर जितक्या पोस्ट आपण अप्लाय केल्या असतील तेवढ्या पोस्टचे अर्ज इथे आपल्याला दिसतील. हे इथे ज्युनियर क्लर्क आणि टॅक्स कलेक्टर या 2 एक्झामसाठी मी अप्लाय केलं होतं. जी आन्सर की पाहायची त्या 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 पेपर किंवा त्या पदाच्या नावासमोर हे जे ॲक्शनचं टॅब आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला अशी विंडो दिसेल. त्यामध्ये डायरेक्टली आपण कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर आपण क्लिक केलं की आपल्याला आन्सर शीट दिसते. परंतु मॅक्झिमम मुलांना असं वाटतं की इथे तर ब्लँक स्क्रीन येत आहे, पण आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की इथे क्लिक हिअर टू जनरेट इट असं लिहून आहे. त्यामुळे इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपली आन्सर की दिसून येईल आणि तुम्ही इथे मग ती आपली आन्सर की चेक करू शकता. आणि इथे बघा, तुम्ही चूज केलेला ऑप्शन करेक्ट ऑप्शन इथे असं दिलेलं आहे. यावरून तुम्ही तुमचे मार्क्स काढू शकता. आता कट ऑफ बद्दल बोलायचं झालं तर कट ऑफ हा जागेंच्या संख्येवरून आणि मुलांना ओव्हरऑल कुठल्या शिफ्टला किती मार्क्स आहेत, त्यानंतर नॉर्मलायझेशन या सगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड करते. तरी तुम्हाला जर कट ऑफ जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही खाली तुमची शिफ्ट कोणती आहे, पेपर कोणता दिला आणि तुम्हाला किती मार्क्स आलेत, तुमची कॅटेगरी कोणती, एवढं सगळं मेन्शन करू शकता. आणि जमेल तर मी 1-1.5 तासात कट ऑफचा व्हिडिओ अपलोड करेन, जेणेकरून तुम्हाला पुढचं प्लॅनिंग करायला सोपं जाईल. धन्यवाद मित्रांनो.